आज या ठिकाणी अरविंद शिंदे यांच्या पुढाकारानं दुसऱ्यांदा बैठक होते आहे. पहिली बैठक शांताई हॉटेलमध्ये काही दिवसापूर्वी झाली. अत्यंत अल्पावधीमध्ये नोटीस काढली, त्यामुळे फार लोकांना बोलवता आलं नाही. पण आजच्या बैठकीचं नियोजन अतिशय छान पद्धतीने केलं आणि त्या मागच्या बैठकीमध्ये आपण मीडियाने जो प्रतिसाद दिला, आपण मीडियाने जी बातमी सगळ्या महाराष्ट्रामध्ये पसरवली, त्याचा खूप सकारात्मक परिणाम हा पाहायला मिळाला. त्याच्यामुळे आजचं या ठिकाणी उपस्थिती ही पुणे शहरामधली लक्षणीय उपस्थिती आहे. मी या ठिकाणी मुद्दाम नमूद करू इच्छितो की मागच्या बैठकीनंतर अनेक ठिकाणाहून अनेक लोकांचे फोन आले आणि त्यांनी जो विचार आपण व्यक्त केला होता त्याच्याशी सहमती दाखवली आणि असं सांगितलं. त्याच्यामध्ये पुण्यामधले काही प्रतिष्ठित मंडळी आहेत ज्यांना शक्य आहे, परंतु त्यांनी देखील सांगितलं की माझ्या मुलाला मी सांगितलं की तुझं लग्न आता अत्यंत साध्या पद्धतीने होणार आहे आणि ते तुला करावं लागेल, ही आपल्या समाजाची सध्याची आवश्यकता आहे. आज या ठिकाणी आपण पुन्हा जमलो आहोत. अनेक सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत. मागच्या बैठकीमध्ये काही सूचना होत्या, या बैठकीमध्ये काही सूचना आल्या. या ठिकाणी माझ्या हातामध्ये एक कागद आहे, याच्यामध्ये जे काही ठराव आम्ही केलेले आहेत त्याची कॉपी आपल्याला सगळ्यांना देण्यात येईल. पुन्हा ते वाचून मी आपला अधिक वेळ घेत नाही. आणि मराठा समाजच नव्हे तर मागच्या बैठकीमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की सगळ्याच समाजामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये हा रोग लागलेला आहे. केवळ मराठा समाजाचेच नव्हे तर इतर अनेक समाजामध्ये आमचे मित्र आहेत. गेली 50-55 वर्ष मी राजकारणामध्ये आहे. सगळ्या समाजामध्ये लोक आहेत, ते बंद करायला आपण. आणि त्याच्यामुळे अनेक समाजामधल्या लोकांनी ही व्यथा व्यक्त केली की तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे, चांगला आहे. हा निर्णय पूर्वी घ्यायला पाहिजे होता असं नव्हे तर हा निर्णय पूर्वी घेतलेला पण होता, पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती. महात्मा फुले यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये कशा प्रकारे लग्न करावं याचं एक आचरण घालून दिलेलं आहे. त्याला त्यांनी विशिष्ट नाव दिलं होतं. तेव्हा या सगळ्या प्रकारे आज आपण या ठिकाणी जमलो आहोत. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. कमलताई आहेत, भानुप्रताप बर्गे आहेत, आमचे यांच्या हॉटेलमध्ये बैठक झाली शांताईमध्ये, ते आमचे पाहुणे, या सगळ्या मंडळींनी सहकार्य केलेलं आहे. आणि भानुप्रताप बर्गेंनी जी सूचना केली ती अत्यंत योग्य आहे की अशा प्रकारे प्रत्येक वेळी सगळ्यांना एका ठिकाणी जमवण्यापेक्षा प्रत्येकाने आपापल्या गल्लीमध्ये अशा प्रकारची एक मोहल्ला समिती किंवा सलोखा भरोसासारखा सेल असा तयार करावा आणि त्या पातळीवरती त्या गल्लीमध्ये, त्या वॉर्डमध्ये, त्या विभागामध्ये एक जिथे लोकांना सहज जाता येईल आणि अप्रोच होता येईल, तूर्त या सगळ्या कामासाठी एक मध्यवर्ती कार्यालयाची आवश्यकता आहे. मी या ठिकाणी जाहीर करतो की माझं स्वतःचं शिवाजीनगर गावठाणमध्ये महानगरपालिकेच्या शेजारी 160 शिवाजीनगर या ठिकाणी माझं कार्यालय आहे. ते या क्षणापासून सगळ्या मराठा समाजाला मी उपलब्ध करून देईन. त्या ठिकाणी आपण यावं. ज्या कोणाला तिथे काय आपल्या अडचणी मांडायच्या असतील, माझा मोबाईल नंबर पण मी देईन त्या ठिकाणी. पण मोबाईल नंबरपेक्षा प्रत्यक्ष त्या ठिकाणी येऊन ज्या काही अडचणी असतील, मग त्या पुरुषांच्या आहेत, स्त्रियांच्या आहेत, महिलांच्या आहेत. आज या ठिकाणी मला अत्यंत आनंद वाटला की अनेक तरुण मुलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आणि आज जरी आपण केवळ लग्न हा एक विषय घेऊन चाललो आहोत, लग्न आणि त्या निमित्ताने झालेल्या गोष्टी किंवा मग वेळेवर लग्न लागणं, हुंडा न घेणं, बडेजाव न करणं, याच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगेन की मागच्या बैठकीनंतर मला 10 ठिकाणी आमंत्रण आली होती. मला न विचारता माझं नाव पत्रिकेवर टाकलं होतं, पण मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा मी ह्या ज्या अटी केलेल्या आहेत याच्या विपरीत तो कार्य तिथं होणार होतं. मी स्वतः त्या ठिकाणी जायचं टाळलेलं आहे. हे मी माझ्या स्वतःपासून सुरुवात केलेली आहे. इंग्रजीमध्ये म्हण आहे, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. त्याप्रमाणे या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकाने आपण स्वतः पाळायचं. मला पत्रिका द्यायला कोणी आलं तर मी पहिलं विचारतो, बाबा वेळेवर लग्न लावणार आहे का? ते जर हो म्हणाले, मी जातो, 15 मिनटं अगोदर जातो, लग्नाच्या वेळेपर्यंत थांबतो. आणि जर नाही होत असं दिसेल, मी तिथून निघून जातो. माझ्या शिरोळ्यांच्या एका मुलीच्या लग्नाला देखील मी निघून गेलेलो आहे. तुम्हाला त्यावेळेला काय वाटतं विषय नाही, परंतु हे आपण कठोरपणे पाळलं पाहिजे. आता ही सगळी बातमी जेव्हा आली तेव्हा मीडियामध्ये अनेक लोकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली की तुम्ही हे करतात पण हे पाळलं जाईल का? तर त्याच्यासाठी आम्ही आमच्यापासून सुरुवात केलेली आहे. लोकांनी हे पाळावं, सुरुवात करावी. या निमित्तानं अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि मागच्या बैठकीत सांगितल्याप्रमाणे हे एका रात्रीत होणार नाही, एका वर्षात होणार नाही. एक पिढीमध्ये काम करावं लागेल. अनेक लोकांना अनेक प्रकारे काम करावं लागेल. आणि आज मला आनंद वाटतो की अरविंद शिंदे यांच्या विनंतीला मान देऊन असंख्य पुणेकर या ठिकाणी आले. आजच्या ह्या सगळ्या मंडळींमध्ये
तरुणांची संख्या लक्षणीय आहे, तरुण मुलींची संख्या लक्षणीय आहे. ज्यांनी 4-5 वर्षाची मुलं आहेत त्यांनी आपलं मतं या ठिकाणी व्यक्त केली. या निमित्तानं सतत विचारमंथन होऊन राहील आणि वेगळ्या वेगळ्या विषयावरती मग व्यसन आहे, दारू आहे, अमकं आहे, तमकं आहे, मोबाईल, या सगळ्या गोष्टीवर सांगोपांग चर्चा करू आणि मराठा समाजानं समाज सुधारण्याचं या सगळ्या प्रकरणाचं नेतृत्व करावं अशी माझी इच्छा आहे. इतर सगळ्या समाजामध्ये देखील हा प्रश्न आहे. मला असं वाटतं लवकरच अरविंद शिंदे सगळ्या समाजाला देखील बोलवतील आणि त्यांच्या देखील आपण भावना त्या ठिकाणी ऐकून घेऊ आणि आपल्याला पुन्हा धन्यवाद देतो की आपण हा सगळा विचार सगळ्या महाराष्ट्रामध्ये पोहोचवतात. आपल्याला मनापासून धन्यवाद. श्रीभाऊ, आजची जी बैठक झाली त्या बैठकीतला महत्त्वाचा ठराव नाही, प्रत्येक ठराव हा महत्त्वाचाच आहे. सगळ्यात महत्त्वाचा ठराव हा आहे की हुंडाबळीचा जो त्रास होतो आपल्या मुलींना, आमची टॅगलाईन बघा आपण, की आमची मुलगी आपण वाचवली पाहिजे किंवा त्या अनुषंगाने जे जे अनिष्ट प्रकार आहेत ते सगळे महत्त्वाचे आहेत आणि ते सगळे याच्यामध्ये घेतलेले आहेत. लग्न वेळेवर लागलं पाहिजे, प्री वेडिंग शूटिंग बंद केलं पाहिजे, नंतर मुलीच्या ज्या काही अवास्तव अपेक्षा असतील, मुलांच्या अवास्तव अपेक्षा असतील त्याला कुठेतरी बंधन घातलं पाहिजे. आणि मराठीमधली जी म्हण आहे ना की हंतरून पाहून हातपाय पसरावे, ते आपण आता आचरण करण्याची गरज आहे. त्यांनी केलं म्हणून मी केलं पाहिजे हे योग्य नाही. एखाद्याने चांगलं काम केलं असेल जरूर चांगलं करा, पण अंधानुकरण होऊ नये. त्यांनी सोन्याची सरी घातली म्हणून गळफास लावला पाहिजे असं होता कामा नये. हुंडाचा मेन झाला का? हुंडा देऊ नये आणि हुंडा घेऊ नये याचा ठराव झाला का? आता असं आहे की त्याची व्याख्या करावी लागेल. कायद्यामध्ये त्याची व्याख्या आहे. वकील म्हणून मी आपल्याला सांगतो की हुंडा देऊ नये हा कायदा फार वर्षापूर्वी अंमलात आणलेला आहे, पण त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही. काही ठिकाणी ते पाळलं जातं. आणि मग हुंडा म्हणजे काय? आता ह्याच्यात एक सूचना अशी आली होती की हुंडा देऊ नका पण मुलीच्या नावावर एफडी करा. हे हुंड्याचा प्रकार आहे तो. तेव्हा कोणत्याही प्रकारचं देवाणघेवाण ते होता कामा नये. आणि जे तुम्हाला द्यायचे शेवटी बघा, एक 2009 साली कायदा आला आहे की मुलीला वडिलांच्या इस्टेटीमध्ये मुलांचा इतकाच हिस्सा आहे, त्यामुळे मुलांसाठी मला मिळालं पाहिजे आणि मुलीला काही देणार नाही असं होणार नाही. हे कायद्याचं आता बंधन आहे. अनेक मुली त्यासाठी आपल्या आईवडिलांच्या तो कोर्टामध्ये गेलेल्या आहेत, त्यांना हिस्सा मिळाला आहे. हे वकील म्हणून मी पाहिलेलं आहे. त्यामुळे आता हुंडा याची व्याख्या ठरवावी लागेल. मूळ मुद्दा आमचा हुंडा नाहीच आहे. मूळ मुद्दा आमचा हा आहे की लग्न झाल्यानंतर आपल्या घरी आलेली सून ही आपली मुलगी आहे आणि तिला तितक्या सन्मानाने आपण वागवलं पाहिजे. चुका कोणाच्या होत नाही, तो चुका सगळ्यांच्या होतात, पण प्रत्येक चुकीला किती महत्त्व द्यायचं आणि कुठली चूक किती पोटात घालायची हे दोन्ही बाजूनी ठरलं पाहिजे. माझी मुलगी आहे म्हणून माझी लाडकी आहे आणि माझी सून म्हणून दोडकी आहे असं कारण तुमची मुलगी कोणातरी सून होणार आहे, कोणातरी मुलगी तुमची सून होणार आहे, हे समाजाने उघडपणे स्वीकारलं पाहिजे. आणि पुण्याचं महत्त्व याच्यामध्ये वेगळं आहे. मागच्या बैठकीत सांगितलं की पुणे शहराला वेगळा ऐतिहासिक वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यामध्ये झाला आहे. त्यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला मुलीचा दर्जा दिला. महात्मा फुलेंनी महिलांचे शिक्षणाची चळवळ पुण्यात सुरू केली. विधवा विवाहाची चळवळ धर्मकेशव कर्वेंनी पुण्यामध्ये सुरू केली. महिलांना मिलिटरीपासून सगळ्या क्षेत्रामध्ये समान संधी, राजकारणापर्यंत समान संधी मिळाली पाहिजे हा आग्रह माननीय शरद पवार साहेब करतात. या सगळे पुण्यातली मंडळी आहेत किंवा प्रत्येक पुणेकरावरती आणि पुण्यातल्या केवळ मराठा समाजाचा नव्हेच पुण्यामध्ये राहणारा प्रत्येक माणसावर ही जबाबदारी आहे की आपण ज्या शहरामध्ये राहतो त्याचा वारसा आहे आणि त्याचं पालन आपण केलं. आजची जी बैठक झाली, यापूर्वी एक बैठक झाली दुसरी मस्क्यांच्या हॉटेलमध्ये. पुढची लाईन काय ठरली समाजाची? आता आम्ही बसून ठरवूया त्याच्यामध्ये. लाईन हीच आहे की याला अधिक व्यापक पुढे काय करणार? समाजात जाऊन मेळावे घेणार? अरविंद शिंदे सांगते. गेल्या वेळेला जी बैठक शांती हॉटेलला झाली त्यात प्रामुख्याने विषय होता की ज्या घरामध्ये वैष्णवीसारखी घटना घडेल त्या घरामध्ये मुलगी द्यायची नाही, मुलगी घ्यायची नाही हा ठराव होता. ह्या आजच्या बैठकीमध्ये जेवढे 200-300 कुटुंब इथं मराठा समाजाचे आणि बहुजन समाजाचे आहेत त्यांनी आज शपथ घेतली की मी हे जे काही आचारसंहिता झाली या आचारसंहितेप्रमाणे मी स्वतः माझ्याकडनं सुरुवात करणार आहे. ह्या 200नी सुरुवात केली तर पुढे ती 2000 होणार आहे. आणि त्याचबरोबर ज्या काही गोष्टी आहेत इथं आमचे एक वकीलसुद्धा भगिनी होता, त्यांनीसुद्धा असं मांडलं की हुंडा म्हणजे त्याचं स्वरूप काय, फक्त लग्नामध्ये देणं का, 1 वर्ष जो 12 महिने आपल्याला जे सणसूद येतात त्या दसऱ्याला अंगठी द्या, दिवाळीला अंगठी द्या, ह्यासुद्धा प्रथा बंद झाल्या पाहिजेत. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीतनं एकच उद्दिष्ट आहे की मुलीला सन्मानपूर्वक गेलं पाहिजे. आज आमच्याकडे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट ही जी आपल्यासमोर मंडळी बसलेली आहेत ही कोणी पोलीस ऑफिसर आहेत, कोणी वकील आहेत, कोणी सामाजिक आहेत, या सगळ्यांचं एक दबाव कमिटी बनणार आहे. ती दबाव कमिटी 24/27 अवेलेबल राहणार.
ज्या घरामध्ये असे काही घटना घडतील किंवा त्यांना मदत पाहिजे असेल ती या समितीला करणार. ही समिती त्यांच्या घरी पोहोचेल. ते घर पोलीस चौकी आणि कोर्टाकडे जाण्याच्या अगोदर तो विषय तिकडच्या तिकडं मिटला जाईल यासाठी पूर्ण प्रयत्न समाज करेल. ही समिती शहर पातळीवर असणार आहे का? मग ही फक्त शहर पातळीवरच राहील, पण आजूबाजूचे जे 36 गाव आहेत आमच्या या कमिटीचा प्रयत्न त्या त्या गावामध्ये ती कमिटी स्थापन व्हावी. तिकडचे स्थानिक जर राहिले तर तो स्थानिक दबाव त्यांचा तो राहील. आजच्या बैठका ह्या शहर पातळीवरती होत आहेत, परंतु गेल्या 15 दिवसामध्ये जो प्रतिसाद आला आहे तो राज्य पातळीवरचा प्रतिसाद आहे. त्यामुळे आम्ही आता अशा एका समाजाच्या नेतृत्वाच्या शोधामध्ये आहोत की ज्यांचं महाराष्ट्र ऐकेल, तर त्यांच्या नेतृत्वाखाली ती कमिटी तयार केली जाईल. त्याला थोडा वेळ लागेल. सगळ्या गोष्टी एका रात्रीत होणार नाही, हळूहळू एका गोष्टी करणार आहे. आणि आजच्या बैठकीमध्ये 2 गोष्टी ठरल्या. एक लग्न, हुंडा आणि दशक्रियाविधी. मैत्रीनंतर जे प्रकार केले जातात ह्या अनिष्ट प्रथा आपण कमी केल्या पाहिजेत किंवा बंद केल्या पाहिजेत. अंकुश काकडे म्हणाले ते खरं आहे की 100 लोकांच्यात लग्न होईल का, पण मला आठवण करून द्यायची की कोरोनासारख्या महामारीमध्ये जे लग्न झाली ती कमी पैशातच झाली, पण त्या लोकांचे सुखी संसार चालू आहेत ना. म्हणजे मुहूर्त केलं नाही, 5,000 लोकांना खाऊ घातलं नाही, कुठं का त्यांचे संसार उघडायला नाही पडले. आणि आपण करतो, पण त्याच्यासाठी पुन्हा करोना येण्याची गरज आहे का? आपण स्वतः अंतर्मुख होऊन शिकलं पाहिजे. आपण हे करू शकतो आणि आपण करून दाखवलं 4 वर्षापूर्वी. ते फारसा अवघड अशातली बाब नाही, पण त्याला समाज शिक्षण करावं लागेल. हळूहळू त्या गोष्टी होतील ना, नक्की होतील. आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की समाज परिवर्तनाच्या बाजूने झुकलेला आहे. ते परिवर्तन आपण पूर्ण केलं. ही कमिटी जी तुम्ही सांगितली ती नंतरच्या ह्याच्यात आता तयार होईल. कमिटी तयार होईल, पण जिल्हा लेवलला सुद्धा ग्रामीण भागामध्ये जास्त करून उन्हाळा आणि प्रतिष्ठा त्याच्याखाली ते सगळीकडेच आहे. कर्ज काढून विवाह करावं लागतात. वर्षाचे 12 सण त्यांना देता नाके नाही येतात काही लोकांचे, तरी पण द्यावे लागतात. एखाद्या सणामध्ये जर काही दिलं नाही तर त्याच्यावरनं सुद्धा मुलीला सुद्धा टोचणी केली जातात की अजून या सणाचं येणं बाकी. या प्रथा सगळ्याला आम्हाला या कमिटीच्या मार्फत थांबवायचा प्रयत्न आम्ही सगळं करतो. अनेक सूचना आलेल्या आहेत आज सुद्धा. त्या सूचनांमध्ये कारण आता ह्या कमिटीचं काम काय आहे की पुढच्या 1-2 महिन्यामध्ये काही ह्या निमित्ताने आम्हाला एकत्र बसता येईल का, एकत्र गाव पातळीपर्यंत पोहोचता येईल का. म्हणजे किमान पहिल्या प्रायोरिटी हा पुणे शहर आणि पुणे जिल्हा आहे. तर ह्याच्यामध्ये आज काय सूचना आल्या चांगल्या की पत्रिकेबरोबर आरोग्य पत्रिका सुद्धा अत्यंत गरजेची आहे, ती पाहणं आहे. या ठिकाणी घटस्फोटाचं प्रमाण सुद्धा मराठा समाजामध्ये जास्त आहे. आणि ज्या पद्धतीने भाऊंनी सांगितलं की आमचे 10वे 13वे याच्यासाठी सुद्धा प्रदर्शन लागलं जाते किंवा नेते बोलणं किंवा भाषणं याच्यावरती कसा निर्बंध आणता येईल ही आमची प्रायोरिटी आहे. आणि हे सगळं एकदा एकत्र करून राज्य लेवलपर्यंत काम पोहोचवता कसं येईल हे करूयात. कारण गाव खेड्यामधला मराठा हा मोठ्या लग्नांचं अनुकरण करतो, त्याच्यातून हे सगळे प्रश्न निर्माण होतात. सर्वात श्रीमंत कोकाटे बोला. नाही, मला एक या ठिकाणी सांगायचं आहे की आता जनजागृती चालू झालेली आहे. कायदा जेवढा इफेक्टिव्ह काम करू शकत नाही किंवा कोर्टाची जेवढी भीती असेल, शिक्षेची जेवढी भीती असेल ती माणसांना वाटत नाही. वैष्णवी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वैष्णवी झाली, तिसऱ्या दिवशी वैष्णवी झालेली आहे. परंतु ज्यावेळेस समाजामध्ये ही जनजागृती होईल आणि समाज स्वतःच्या मनापासून या गोष्टी करायला सुरुवात करेल त्यावेळेस मला वाटतं, आणि तुमची जर साथ त्यामध्ये लाभली, तुम्ही प्रत्येकजण या ठिकाणी बघतो आपण की तरुण पत्रकार आहेत, मुली आहेत, त्याच्यामध्ये मुलं आहेत, हे सामान्य माणसापर्यंत तुमच्या माध्यमातून ज्यावेळेस पोचलं जाईल त्यावेळेस आमच्या ह्या कमिट्या त्या गावांमध्ये पोचल्या जातील. आणि आपल्याकडे पूर्वी जी सिस्टीम होती पंचायत सिस्टीमच होती. गावातलं लग्न ठरवताना चावडीवरती लग्न ठरवलं जायचं, 4 इकडचे लोक 4 तिकडचे लोक असायची. आता आपल्याला लग्न ठरवण्यापासून ते लग्नाच्या नंतरच्या तक्रारींमध्ये किंवा अन्यायाविरुद्ध काहीतरी वाचा फोडण्यासुद्धा आपल्याला पंचायती करावं लागतील. आणि मला वाटतं की अरविंद भाऊ पासलकर, श्रीभाऊ, अंकुश काकडे असतील, या सगळ्यांनी मिळून आपण ही सुरुवात केलेली आहे. आणि या ठिकाणी सुरुवात करताना आपण एक ईमेल ID तयार करूया की प्रत्येकाला फोनवरती सांगता येणार नाही, प्रत्येकाला फोनवरती अटेंड करता येणार नाही. कॉल सेंटरसारखा एखादा ईमेल ID आम्ही तयार करू. ईमेल ID वरती ते मराठीमध्ये किंवा कुठल्याही भाषेमध्ये त्या तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचतील, त्या गावच्या लेवलवरती जातील. अशा पद्धतीची कुठेतरी रचना आपल्याला करावं लागेल. आम्ही ती करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये तुमची जर साथ लाभली तर नक्कीच आपण खूप चांगलं काम समाजासाठी करू शकतो. मला याच्याबद्दल एकच सांगायचं आहे की जी मागची मीटिंग आपली झाली ती
खरं आम्हाला इतकी अपेक्षित नव्हती की एवढी चांगली ती मीटिंग होईल. आणि त्याचे की तुम्ही इतकी प्रसिद्धी दिली आम्हाला की ती सगळ्या महाराष्ट्रामध्ये इतकं पोचलं. दुसऱ्या दिवशी खूप लोकांचे मला फोन आले. त्याचा इतका मोठा फरक या आमच्या छोट्याशा मीटिंगमुळे झाला. आणि आता तर त्याला मूर्त स्वरूपामध्ये आम्ही स्वरूप देऊ इच्छितो. ज्यांना काम करायची संधी एकत्र येतील आणि पुढची चर्चा सुरू होईल. मनापासून तुमचं मी खरं धन्यवाद इच्छिते की तुम्ही खूप प्रसिद्धी केली आमच्या पहिल्या मीटिंगला. श्रीमंत कोकाटे बोलतील. कोकाटे विवाह संस्था ही खूप चांगली संस्था आहे. पण अलीकडच्या काळामध्ये विवाह संस्थेमध्ये खूप मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत. केवळ मराठा समाजच नव्हे तर बहुतेक सर्व समाजामध्ये या विवाहाच्या निमित्ताने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आणि प्रश्न सोडवण्यासाठी पुण्यातील अत्यंत नामवंत महत्त्वाच्या मराठा अभ्यासक किंवा नेते मंडळी आहेत. यांनी जी भूमिका घेतलेली आहे ही महाराष्ट्राला दिशा देणारी भूमिका आहे. लग्नाच्या निमित्तानं हुंडा पद्धती माननीय श्री भाऊंनी सांगितलं की हुंडाबंदीचा कायदा आहे, परंतु तो कायदा सगळेजण पाळत नाही. यासाठी आपल्याला अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करावं लागेल. अभ्यासक्रमामध्ये समावेश नाही. अहो, छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत. शिवाजीराजांनी हुंडा दिला नाही, हुंडा घेतला नाही. अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलींचा विवाह स्वतःच्या राजपुत्रावर केला आणि सुनांना मुलीप्रमाणे सांभाळलं. हा इतिहास पाठ्यपुस्तकामध्ये आला पाहिजे. प्री वेडिंग सारख्या अनिष्ट प्रथा होत्या का कधी? आपल्या पूर्वीच्या आजोबांनी वडिलांनी केली का प्री वेडिंग? ही प्री वेडिंग वेडे पण आहे अलीकडच्या काळामध्ये. लग्न वेळच्या वेळी झाली पाहिजेत. लग्नाचं वय अलीकडच्या काळामध्ये 30 वर्ष, 35 वर्ष, 40 वर्ष ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे. अनेक डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहे. डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं आहे मीटिंगमध्ये की उशिरा लग्न केल्यामुळे प्रजननाचे प्रश्न निर्माण होतात. उशिरा लग्न लावणं, वेळेवर लग्न न करणं, हुंडा देणं, हुंडा घेणं, प्री वेडिंग, DJ, पंक्तीभेद अशा अनेक अनिष्ट प्रथा या ठिकाणी आहेत. म्हणून मराठा समाज हा महाराष्ट्रातील सगळ्यात प्रमुख समाज आहे. मराठा समाज सगळ्या समाजाचा भाऊ आहे. मराठा समाज बदलला तर निश्चितपणे इतर सुद्धा समाज लवकर बदलतात. कारण इतर समाज मराठा समाजाकडे पाहतो, त्यांचं अनुकरण करतो. आणि या ठिकाणी आनंदाची गोष्ट अशी आहे की माननीय श्रीकांत शिरोळे पुण्यातील लोकप्रिय नेते आहेत. अरविंद भाऊ पुण्यातील लोकप्रिय नेते आहेत. कमलताई आहेत. पोलीस अधिकारी माननीय बर्गे साहेब आहेत. माननीय मस्के साहेब आहेत. राहुल पोकळे स्वतः फील्डवरती काम करतात. माननीय विकास पासलकर अनेक वर्षापासून काम करतात. प्रत्यक्ष फील्डवरती काम करणारी नेते मंडळी यामध्ये पुढाकार घेत आहेत. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. वैष्णवी हगवणे फक्त एक नाही, अशा अनेक वैष्णवी हगवणे महाराष्ट्रातील अनेक गावामध्ये अनेक कुटुंबामध्ये आहेत. तर त्या मुलींचा सन्मान करणे, मुलींचा आदर करणे आपली संस्कृती आहे. छत्रपती शिवाजीराजांनी सांगितलं तर शत्रूच्या स्त्रियांचा आदर करा. आपण आपल्या स्त्रियांचा आदर केला पाहिजे, शत्रूच्या स्त्रियांचा आदर केला पाहिजे. आणि त्यासाठी विवाहाच्या निमित्तानं जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी पुण्यातील दिग्गज मंडळीने पुढाकार घेतलेला आहे. हा निश्चितच महाराष्ट्राला दिशा देणार आहे. एवढंच मी या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहिला मागाशी की आपल्या बातमीमुळे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची प्रतिक्रिया या पुणे शहरामध्ये ज्या शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थांच्या चालकांचे फोन आले. नाव घेऊन सांगायचं झालं तर गजानन एकबोटे मॉडर्न महाविद्यालय त्यांचा मला फोन आला, कराडांचा फोन आला, अनेक लोकांचे फोन आले. त्या सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही जो विषय हातामध्ये घेतला त्याच्याशी मी अत्यंत निगडीत आहोत. कारण लग्न होणारी मंडळी ही 20-25 वर्षाच्या नंतर करतात, परंतु वयाच्या 16व्या वर्षी ते आमच्या संस्थेमध्ये दाखल होतात. मॉडर्न हायस्कूलमध्ये तर वयाच्या 5व्या वर्षी जातात. तेव्हा त्यांच्यावरती खरे संस्कार करण्याची जबाबदारी ही आमच्यावरती आहे. तुम्ही आमच्यावरती जबाबदारी टाका आणि ही जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत की शालेय जीवनामध्ये व महाविद्यालयीन जीवनामध्ये की हुंडा कसा वाईट आहे, मुलींचा आदर कसा केला पाहिजे, समाजामध्ये कसं वागलं पाहिजे याचं शिक्षण. राजकीय विचार वेगळ्या राहू द्या. राजकारणाच्या वेळी आपण राजकारण करू, पण समाजकारण करताना आपण हे जातीभेद विसरून सगळं करून, कारण हा विषय सगळ्या जाती जमातीमध्ये आहे, तेव्हा ह्याची सुरुवात शिक्षण संस्थांमधून झाली पाहिजे. लवकरच आम्ही त्यांची एक बैठक घेणार आहोत आणि हा प्रकरण मार्गी लावू.